मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात झालं। मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या। तसंच राज्यात सुख शांती आणि समृद्धीकरता गणरायाला साकडं घातलं। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं। तावडेंनी सपत्नीक मनोभावे पूजा करून गणरायाची स्थापना केली। ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मलबार हिल इथल्या शासकीय निवासस्थानी गणपती बसवण्यात आला। त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी गणरायाचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत केलं। प्राणप्रतिष्ठेला कुटुंबातले सर्व सदस्य हजर होते। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मुंबईमधल्या शिवनेरी या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे सध्या अवयवदानाची मोहीम जोरात राबवण्यात येते। हाच धागा पकडून दान करता येऊ शकणाऱ्या 8 अवयवांपासून इथे देखाव्याचा गणपती साकारण्यात आला। त्या माध्यमात देखील अवयवदानाबाबतीत जागृती मंत्री महोदयांनी केली। तर चंद्रपूरमध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या घरी 25 पिढ्यांपासून मातीच्या मूर्तीला शेंदूर लावून तिची आराधना केली जाते। आपल्या हाताने रंगवलेल्या या मूर्तीला मग 21 पत्र्यांची माळ वाहिली जाते। या गणपतीची अर्थमंत्र्यांनी मनोभावे पूजा केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या गडकरी वाड्यात गणरायाची मोठ्या उत्साहानं प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। गडकरींच्या घरी वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं। गडकरींनी गणरायाची सपत्नीक पूजा केली। त्यानंतर देशाच्या कल्याणाकरता आशीर्वादही मागितले। भ्रष्टाचारमुक्त भारत हो तसंच विदर्भाच्या कल्याणाकरता देखील त्यांनी प्रार्थना केली। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंच्या परळीमधल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। त्यावेळी कुटुंबियांसमवेत अनेक व्यक्ती या ठिकाणी हजर होत्या। अत्यंत उत्साहात धनंजय मुंडेंच्या घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या माहीममधल्या घरी गणरायाचं दर्शन घेतलं। त्यावेळी राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत हजर होते। संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांनी गोव्यातल्या जुन्या पर्री इथल्या आपल्या घरामध्ये कुटुंबियांसमेत गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली। सर्वांना हा सण आनंदाचा जावो अशा शुभेच्छा देत गणपती बाप्पा सर्वांना सुबुद्धी देव अशा शब्दात त्यांनी गणरायाकडे साकडं मागितलं। गोव्यात उद्भवलेल्या राजकीय वादळात सर्वांना म्हणजे कुणाला गणपती बाप्पा सुबुद्धी देव हे वेगळं अर्थात सांगायची गरज नाही। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या घरी देखील बाप्पाचं मोठ्या थाटामध्ये आगमन झालं। नातवाची इच्छा म्हणून राणेंनी मुंबईतल्या घरी देखील गणपतीची स्थापना करायला सुरुवात केली। यंदाचं त्यांचं मुंबईतल्या गणपतीचं हे दुसरं वर्ष। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।